नमस्कार मित्रांनो, बऱ्याच वेळेस तुम्हाला गुंतवणूक करत असताना कुठला स्टॉक बाय करायचा किंवा सेल करायचा ह्याचा प्रश्न पडलेला असतो. ह्याचं उत्तर म्हणजे ETF. ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड्स. हा एक म्युच्युअल फंडाचा प्रकार आहे जो स्टॉक मार्केटमध्ये शेअर्ससारखा ट्रेड होतो. ETF मध्ये गुंतवणूक करून तुम्ही कमी खर्चामध्ये तुमच्या पोर्टफोलिओमध्ये डायव्हर्सिफिकेशन करू शकता. ETFचे फीचर्स कुठले कुठले आहेत? नंबर 1, डायव्हर्सिफिकेशन. यामध्ये एकाच वेळी अनेक स्टॉक किंवा बॉन्ड्समध्ये तुम्ही गुंतवणूक करून तुमचं पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करू शकता. नंबर 2, लिक्विडिटी. ETF तुम्हाला इमिजिएट बाय आणि सेल करू शकता, जसं आपण शेअर्समध्ये बाय आणि सेल करतो. नंबर 3, फ्लेक्झिबिलिटी. कमीत कमी अमाऊंटमध्ये सुद्धा तुम्ही ETFमध्ये गुंतवणूक करू शकता. नंबर 4, ट्रान्सपरन्सी. ETFमध्ये जी अंडरलाईंग असेट आहे ते तुम्हाला दिसते. ETFचे कुठले कुठले प्रकार आहेत हे आपण पाहूयात. नंबर 1, निफ्टी 50 ETF. यामध्ये निफ्टीचे जे 50 स्टॉक आहेत हे अंडरलाईंग स्टॉक असतात. सेन्सेक्स ETF. यामध्ये BSE सेन्सेक्समधील 30 स्टॉकचे अंडरलाईंग असेट असतात. गोल्ड ETF. यामध्ये फिजिकल गोल्ड ही अंडरलाईंग असेट असते. निफ्टी IT इंडेक्स ETF. यामध्ये निफ्टी ITच्या कंपन्याचे अंडरलाईंग असेट असतात. ETF संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही टीम अर्थसेतूशी संपर्क साधू शकता. धन्यवाद.